नमस्कार. बोलबिडूमध्ये सर्वांचे स्वागत. आज थोडा एक वेगळा विषय. नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येऊन काल 8,931 दिवस पूर्ण केले. 8,931 दिवस ते सतत सत्तेच्या सर्वोच्च स्थानी आहेत. काही काळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून. हा भारतातला विक्रम आहे, सलगतेचा. सलग सत्तास्थानी राहण्याचा विक्रम आहे. आणखी काही जण कदाचित जास्त काळ सत्तेत असू शकतील, पण सलग सत्तेत राहिलेले नाही. जसं इंदिरा गांधींना मध्ये पराभव झाला, सत्ता सोडायला लागली. पंतप्रधान नेहरू मात्र सलग सत्तेत होते. पण बाकी सर्वांना सलग सत्ता मिळालेली नाही. हे मात्र नरेंद्र मोदींनी हे साध्य केलंय, की सलग 8,931 दिवस ते सत्तेत आहे. याच्या आधी सिक्कीमचे मुख्यमंत्री हे 8,930 दिवस सत्तेत होते. त्यामुळे एक दिवसांनी पुढे जाऊन नरेंद्र मोदी यांनी हा विक्रम मोडलाय. अर्थात सिक्कीमचं मुख्यमंत्रीपद आणि गुजरातचं मुख्यमंत्रीपद अधिक पंतप्रधानपद याची तुलना होऊ शकत नाही, हे मान्य आहे. तरीसुद्धा तो एक विक्रम होता. तो विक्रम असल्यामुळे त्याचा उल्लेख करायला हवा. आश्चर्याची बाब ही आहे, की सलग इतके दिवस सत्तेत राहूनही नरेंद्र मोदी ह्या व्यक्तीबद्दल, मी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे थोडं वेगळं करतो. नरेंद्र मोदी या व्यक्तीबद्दल ज्याला आपण अँटी इन्कम्बन्सी म्हणतो, ती फारशी दिसत नाही. जितक्या प्रमाणात एवढ्या काळात सत्तास्थानी असलेल्या माणसाच्या विरोधात एक वातावरण निर्माण व्हायला लागतं, तसं वातावरण निर्माण होताना दिसत नाही. उलट जे वेगवेगळे सर्व्हे होतात त्याच्यात नरेंद्र मोदी यांच्यावरचा जनतेचा विश्वास अजूनही अबाधित आहे असं लक्षात येतं. हे का होतं त्याच्या कारणात आपण जाऊ. पण तो विश्वास कसा अबाधित आहे हे इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशन नावाचा एक सर्व्हे वर्षातनं दोनदा होतो. अतिशय उत्कृष्ट सर्व्हे असतो. एक होतो 26 जानेवारीला आणि एक होतो 15 ऑगस्टला. यावेळेस 26 जानेवारीला जो सर्व्हे झाला त्यातही नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातला फरक जवळजवळ 27% होता. 54% लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि त्यांच्याच हातात देश सुरक्षित आहे असं सांगितलं. आणि राहुल गांधी यांच्याबाबत हेच मत 27% लोकांनी दिलं. हा डिफरन्स मोठा आहे. अर्थात एक लक्षात घेतलं पाहिजे, राहुल गांधींवर कितीही टीका होत असली, त्यांच्या अनेक बाबींबद्दल आक्षेप घेतले जात असले, म्हणजे त्यांच्या वक्तव्याबद्दल, संसदेतल्या त्यांच्या व्यवहाराबद्दल, तरीसुद्धा गेले काही वर्ष सातत्याने त्यांच्या लोकप्रियतेत बारीक-बारीक कणाकणाने का होईना पण भर पडत आहे. परंतु फरक इतका मोठा आहे, म्हणजे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात फरक इतका मोठा आहे, की आता तो जवळपास 27% वर पोहोचला आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे ऑगस्टमधल्या सर्व्हेमध्ये मोदींची लोकप्रियता थोडीशी कमी झाली होती, परंतु नंतरच्या सर्व्हेत परत ती वाढलेली आहे. गेल्या 12 वर्षातला किंवा एकूण 25 वर्षातला इतिहास पाहिला, 25 किंवा 27 वर्ष, 2002 मध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा गुजरातची सत्ता हाती घेतली. त्याच्या आधी ते कुठेही सत्तास्थानावर नव्हते. ही बाब एक लक्षात घेतली पाहिजे. कुठेच नव्हते. म्हणजे ते कधी मंत्री नव्हते, ते कधी राज्यमंत्री नव्हते, ते कधी नगर परिषदेचे अध्यक्ष नव्हते, ते कधी महापौर नव्हते. ते थेट मुख्यमंत्री झाले 2002 मध्ये. नंतर गुजरातची दंगल झाली, तो सगळा इतिहास वेगळा आहे. आणि ते गुजरातमध्ये सातत्याने विजय मिळवत राहिले. 2014 मध्ये दिल्लीत आले. दिल्लीतही पुढच्या 3 निवडणुका त्यांनी जिंकल्या. 2024 मध्ये मात्र त्यांना जरा फटका बसला. त्यांचं मताधिक्य पण घटलं आणि बहुमताने त्यांना हुलकावणी दिली. परंतु सत्ता त्यांना आरामात स्थापन करता आली. आणि आता त्यानंतर 2024ला फटका बसल्यानंतर सातत्याने पुन्हा त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत चाललेली आहे. ह्याची कारणं काय? यावर बरीच चर्चा दिल्लीमधल्या माध्यमातून चालू आहे. राजकीय विश्लेषक त्यावर बोलतायत. आपण सगळ्या तपशिलात जायची गरज नाही. पण एक इंटरेस्टिंग बाब, यशवंत देशमुख जे हे सर्व्हे करतात त्यांच्या फाइंडिंगमध्ये, त्या सर्व्हेमध्ये लक्षात आली आहे, की आजपर्यंत राजकीय स्थैर्य या विषयाला भारतातली जनता फारशी महत्त्व देत नव्हती. म्हणजे यशवंत देशमुख 2000 पासून गेली 25 वर्षे अशा पद्धतीचा वर्षातनं दोनदा सर्व्हे करतायत. त्यात कधीही राजकीय स्थैर्य हा मुद्दा प्रामुख्याने पुढे आलेला नव्हता. मात्र गेल्या 2 सर्व्हेमध्ये हा मुद्दा पुढे आलेला आहे. आणि राजकीय आणि आर्थिक स्थैर्य या देशात राहायला हवं असेल, तर मोदींसारखी व्यक्ती सत्तास्थानी असावी असं भारतातली बहुसंख्य जनता म्हणते. मी सर्व जनता म्हणते असं नाही.
एक लक्षात घ्या, हा सर्व्हे म्हणजे निवडणुकीचा सर्व्हे नव्हे. या सर्व्हेमुळे मोदी परत निवडून येतीलच अशी खात्री काही देता येत नाही, कारण अजून 3-3.5 वर्ष आहे. आत्ताच्या घडीला म्हणजे जानेवारीमध्ये जेव्हा जनमताचा कौल घेतला गेला, तेव्हा त्यांना असं वाटतं, जनमताला असं वाटतं, की राजकीय स्थैर्य आणि आर्थिक स्थैर्य यासाठी हे सरकार सत्तेत राहणं आणि मोदी त्याच्या शीर्षस्थानी असणं हे आवश्यक वाटतंय. असं का वाटतंय याचंही विश्लेषण केलं जातंय. एकतर जागतिक परिस्थिती अत्यंत उलथापालथी होत आहेत. उद्याची अनिश्चितता फार वाढलेली आहे. ट्रम्प यांच्याबद्दल ते आज काय बोलतात, उद्या काय बोलतात हे सांगता येत नाही. पुतिनबद्दलही जरी वक्तव्यात ते ट्रम्पसारखे नसले, तरी त्यांची धोरणं काय असतील हे सांगता येत नाही. शी जिनपिंग चीनचे सर्वेसर्व आहेत, ते काय मूग घेतील हे माहीत नाही. जसं काही जण गमतीनं म्हणतात, भारताला खात्री एकाच देशाबद्दल आहे, ती म्हणजे पाकिस्तान, जो आपल्या कायम शत्रुत्वात राहणार आहे. बाकी सगळे देश हे उलट-सुलट भूमिका घेत आहेत. अशा वेळी हे कुठेतरी जनतेच्या मनात ही अस्थिरता झिरपत असते आणि अशा वेळी जनतेला वाटतं, की स्थिरता देणारा पंतप्रधान हवा आणि ते कुठेतरी तो विश्वास अद्याप मोदींवर टिकून आहे. त्याची कारणं आणखी वेगळी सांगितली जातात, जी काही स्टॅटिस्टिशियन्सनी एक्सप्लेन केलेली आहेत. ती म्हणजे बांगलादेशात जे काही घडामोडी घडल्या किंवा त्याला पाठिंबा दिला इथल्या अनेक उदारमतवाद्यांनी किंवा ज्या पद्धतीने त्याच्यावर त्याच्या बाजूने लिहिलं गेलं आणि भारतात असं काही घडलं तर फारच चांगलं होईल, अशा पद्धतीची वक्तव्य केली गेली. त्या ती झाल्यानंतर त्याच्यानंतरच्या सर्व्हेमध्ये मोदींचा ग्राफ वाढलेला दिसला. म्हणजे भारतातल्या जनतेला बांगलादेशात जे काही घडलं, तिथे जे काही उलथापालट झाली, सत्तापालट झाला आणि त्यानिमित्ताने जे काही हिंदूंवर अत्याचार झाले म्हणा किंवा तिथलं सरकार, आत्ताचं सरकार नाही म्हणत, पण आधीचं जे सरकार होतं, त्यांनी घेतलेली भारतविरोधी भूमिका म्हणा, या सर्वाचा परिणाम आणि या सर्वाचं एक अप्रत्यक्ष समर्थन भारतातल्या ज्या उदारमतवादी लेखक, तथाकथित विचारवंत लेखक यांच्याकडनं झालं किंवा विरोधी पक्षानेही ते उचलून धरलं. नेपाळमधलं घटना घ्या किंवा बांगलादेशातल्या घटना घ्या, त्याचा परिणाम मोदींची लोकप्रियता वाढण्यात झाला. म्हणजे विरोधी पक्षांनी आणि त्यांच्या विरोधात असलेल्या वैचारिक गटांनी वेगळ्या कारणासाठी नेपाळ आणि बांगलादेशचं समर्थन केलं. ते मोदींना अडचणीत आणायला. प्रत्यक्षात असं दिसतं, की जनता मोदींच्या बाजूला जास्त झुकली, कारण जनतेला स्थैर्य हवं आहे आणि ते स्थैर्य मोदींच्या रूपाने मिळेल किंवा मोदींच्या सरकारच्या रूपाने मिळेल असं त्यांना वाटतं. कदाचित कोणाला हे मोदींची आरती गाणं वाटेल, पण ही मी वस्तुस्थिती इथे मांडतोय. मोदी सरकारमध्ये अनेक गोष्टी चुकीच्या घडतायत, त्याच्याबद्दल अनेक जण बोलतायत. विशेषतः परराष्ट्रीय राजकारणात आपण ज्या पद्धतीने काम करायला हवं होतं, त्याच्यात थोडेफार गेल्या वर्षभरात कमी पडतोय काय असं वाटतंय? किंवा एकूण देशातील वातावरणाबद्दलही जे दूषित वातावरण म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात जो संघर्ष होतोय, वेगवेगळ्या पातळ्यावर संघर्ष होतोय, त्याबद्दल विरोधात बोललं जात आहे किंवा आपली आर्थिक क्षमता जी खूप घ्यायला हवी होती, म्हणजे ज्या पद्धतीने 91 नंतर आपण खूप मोठी उडी मारली, तशी उडी काही नरेंद्र मोदी सरकारला अद्याप मारता आलेली नाही, हे खरं आहे. मात्र छोटे-छोटे रिफॉर्म्स खूप चाललेले आहेत. हे सगळं एका बाजूला असलं तरी दुसऱ्या बाजूला जनतेच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्व हे स्थैर्याला आहे, राजकीय आणि आर्थिक स्थैर्याला आहे. भले उंच उडी मारली नसली तरी धडपणे देश चाललेला आहे. जो काही चाललेला आहे तो स्थिरतेने चाललेला आहे, असं जनतेला वाटतंय आणि त्याच्यात ते असं जनतेला असा विश्वास जनतेला वाटणं किंवा असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करणं, यात मोदींच्या नेतृत्वाचं यश आहे आणि त्यामुळे ते 8,931 दिवस सलग सत्तेत राहतायत. हा विश्वास ते कसा निर्माण करतात किंवा जनतेला असं का वाटतं आणि आपल्याबद्दल तसा विश्वास का वाटत नाही, याचा कुठेतरी विरोधी पक्षांनी विचार केला पाहिजे आणि आपली पुढची स्ट्रॅटेजी आखली पाहिजे. धन्यवाद.